बिबट्या दिसला की माणसाची अवस्था सळो की पळो होते। पुण्याच्या काही तालुक्यात अनेकदा बिबट्याची दहशत पाहायला मिळते। नागरिक बिबट्याला पाहून घराबाहेर देखील पडत नाहीत। मात्र अहिल्यानगरच्या संगमनेरमध्ये 65 वर्षीय गंगूबाईंनी चक्क बिबट्याला घरात कोंडलं। गंगूबाईंनी बिबट्या कोंडल्याची बातमी वाऱ्यासारखी परिसरात पसरली आणि नागरिकांनी बिबट्याला पाहण्यासाठी मोठी गर्दी केली। संगमनेरमध्ये नेमकं काय घडलं पाहूयात। खरशिंदे गावातील 65 वर्षीय गंगूबाई गायकवाड सकाळच्या सुमारास घराच्या दरवाजाजवळ असणाऱ्या चुलीवर स्वयंपाक करत होत्या। अवघ्या काही फुटांच्या अंतरावरून बिबट्या थेट घरात शिरला। त्यावेळी मुलगा हरिभाऊ दरवाजा लगतच झोपले होते। गंगूबाई यांनी प्रसंगावधान राखत मुलाला बिछाण्यासह बाहेर ओढलं आणि मोठ्या चातुर्यानं घराच्या दरवाजाला बाहेरून कडी लावली। घटनेची माहिती मिळताच वन विभागाचं पथक तातडीनं घटनास्थळी धावलं। बराच वेळ बिबट्या घरात इकडून तिकडे उड्या मारत वन कर्मचाऱ्यांना चकवा देत होता। वन विभागानं रेस्क्यू ऑपरेशन राबवत ग्रामस्थांच्या सहकार्यानं बिबट्याला अखेर जेरबंद केलं। या सर्व प्रसंगात 65 वर्षीय गंगूबाई गायकवाड यांनी दाखवलेल्या समयसूचकतेचं आणि धाडसाचं मात्र आता सर्वत्र कौतुक होतोय। बिबट्या घरात शिरल्यानंतर एखादी महिला असती तर भीतीनं, बिबट्या घरात शिरल्यानंतर गंगूबाई यांच्या जागी जर एखादी दुसरी महिला असती तर भीतीनं तिथून तिनं पळ काढला असता। मात्र या ठिकाणी एक महिला नव्हती, या ठिकाणी एक आई होती। आई आपल्या पिलाला सोडून कधीच राहू शकत नाही। ती आपल्या पिलासाठी कोणालाही भिडू शकते असं म्हटलं जातं। या ठिकाणी देखील असंच घडलं। सकाळच्या सुमारास बिबट्या थेट घराच्या दरवाजात येऊन ठेपला होता। बिबट्या घरात शिरला आणि दरवाजाजवळच गंगूबाईंचा मुलगा झोपला होता। त्यामुळे ही माऊली बिबट्याच्या भीतीनं फक्त आपला जीव वाचवण्यासाठी तर पळ काढणार नाही, तिनं आपल्या काळजाच्या तुकड्याला वाचवण्यासाठी अतिशय संयमानं काम केलं। कोणताही आरडाओरडा न करता पहिल्यांदा आपल्या मुलाला बिछाण्यासह बाहेर ओढलं। मुलाला घरातून बाहेर ओढण्यासाठी आपली पूर्ण ताकद लावली। पूर्ण शक्ती एकवटून झाल्यानंतर आणि आपलं मातृत्व जागं केल्यानंतर गंगूबाईंनी आपल्या मुलाला मृत्यूच्या दाढेतून बाहेर काढलं। यानंतर घराची कडी लावत बिबट्याला घरात ओढलं। मग गंगूबाईंनी सुटकेचा निश्वास सोडला। आईची माया आणि आईचं मातृत्व काही दिवसांपूर्वी घडलेल्या घटनेतूनही पाहायला मिळालं होतं। आईनं आपल्या चिमुकल्यासाठी चक्क प्राण गमावले। जबलपूरच्या बर्गी धरणात अनेक जण पर्यटनासाठी आले होते। सर्वजण क्रूजमध्ये बसून पाण्याचा आनंद घेत होते, पण काही क्षणातच हा आनंद मृत्यूत बदलला। अचानक जोरदार वारं वाहू लागलं आणि बोट बुडाली। बोटीत पाणी भरल्यानंतर अनेक जण आपापला जीव वाचवण्याचा प्रयत्न करत होते। मात्र त्या ठिकाणी एक आई होती जिनं लाईफ जॅकेट घातलं होतं। ती आपला प्राण वाचवू शकली असती, मात्र ती आपल्या पिलाला, आपल्या बाळाला वाचवण्यासाठी झटताना दिसली। त्या मातेचं नाव मरीना होतं। मरीनानं लाईफ जॅकेटच्या आतून आपल्या 4 वर्षांच्या काळजाच्या तुकड्याला छातीशी धरलं। लाटा त्यांना भिंतीवर आपटत होत्या, पाणी तिच्या फुफ्फुसात भरत होतं, पण त्रिशांवरील मरीनाची पकड घट्ट राहिली। अपघातानंतर तब्बल 14 तासांनी बचाव पथक मरीना आणि त्रिशांजवळ पोहोचलं। टॉर्चच्या मंद प्रकाशात त्यांनी जेव्हा पाहिलं तेव्हा त्यांच्या अंगावर काटाच आला। मरीनाचा मृतदेह पाण्याखाली खोलवर सापडला। तिच्या मिठीत तिनं त्रिशांला घट्ट पकडलेलं होतं। बचाव पथकानं जेव्हा मरीनाला धरून ओढलं तेव्हाही तिची मिठी काही सुटली नाही। त्यांना दोघांचे मृतदेह वेगळे करण्यासाठी खूप प्रयत्न करावे लागले। त्यामुळे माता ही माता असते, तिची जागा कुणीच घेऊ शकत नाही। ती आपल्या बाळाला, आपल्या पिलाला वाचवण्यासाठी मृत्यूशी, देवाशी, बिबट्याशी देखील लढू शकते। ब्युरो रिपोर्ट, LS मराठी।